पहाटेच जाग आली. कोणी टकटक करीत होते. दार उघडून पाहिले बाहेर, तर कुणीच उभे नव्हते. आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी. चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता. नक्षी का रे बाबाने विचारले तर म्हणाला, भाड्याने मिळेल का एखादे झाड. घरटे बांधण्यासाठी एकटा कुठेही कसाही राहिलो असतो, पण जागा हवी पिल्लांसाठी. तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान, केले निर्वासित, बेघर झालोच. दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तीवर. पुण्य म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी, पण निवाऱ्याचे काय हे लक्षात घेतच नाही कुणी. पोटाला हवेच, खातो ती भीक अन नेतो थोडे घरी. खायला तर हवंच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी. कधी कधी वाटते करावी आत्महत्या बसून विजेच्या तारेवर, किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईल टॉवरवर. जसे मग आत्महत्येनंतर सरकार काही देते शेतक, याला तसेच मिळेल का एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आस. याला ऐकून मी चक्रावलो. खरंच एवढा विचार मी नव्हता केला. जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला. मी हात जोडून म्हटले, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो, पण आत्महत्या करू नको. खरंच मनापासून सांगतो. तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरूम किचन खोपा. अडचण होईल पण आत्ता तरी एवढाच उपाय आहे सोपा. तो म्हणाला, खूप उपकार होतील, पण भाडे कसे देणार. रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार. तो म्हणाला, मला तुम्ही भेटलात, पण बाकी नात लगांच काय. त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय. अरे लावत आहेत आता झाडे अन जगवतात आता कुणी कुणी. बदलते चित्र हळूहळू. त्यांना सांग, आत्महत्या करू नका कुणी. ऐकून तो पक्षी उडाला. काड्या जमवायला घरट्यासाठी. अन मी पण मोबाईल उचलला, तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी. त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. वाचून तुम्ही पण लावाल ना. कुंडीत वा अंगणात एकतरी झाड. स्टार निदान एक तरी झाड.